नमस्कार मंडळी, सुस्वागतम. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या शुभदिनी शिकागो महाराष्ट्र मंडळ सहर्ष सादर करीत आहे मराठी सिनेसंगीताचा एक सुरेल प्रवास, सूरप्रवास. सूरप्रवास म्हणजे मराठी चित्रपट संगीताचे एक सहज स्मरण, या कालखंडाचा एक भावनिक मागोवा. सुमारे 81 वर्षाचा मराठी चित्रपट संगीताचा प्रवास फक्त 2 तासात मांडू पाहणे हे एक वेडे धाडसच म्हणायला हवे. हे तर आकाश चिमटीत पकडण्यासारखे आहे. पण आज आपल्यात 90 वर्षावरील काही प्रेक्षक हजर आहेत. त्यांनाही यातील अनेक गाणी आवडतील आणि आठवतीलही. आम्ही हे अवघड शिवधनुष्य उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात दडलेली असंख्य गाणी जागूया आणि सुरांवर आरूढ होऊन प्रारंभ करूया एका आनंद प्रवासाला, सूरप्रवासाला. आपण सर्वच या 81 वर्षामधून प्रवास करणार आहोत. 50 ते 52 स्थानके पार करून ही सूरप्रवासी गाडी आता निघत आहे. सो सिट बॅक, रिलॅक्स अँड फास्टन युअर सीट बेल्ट्स. मराठी गीतगंगेचा प्रवास पाहायचा म्हणजे आधी तिच्या आरंभापाशी जायला हवे. दादासाहेब फाळके यांनी रुजवलेल्या रोपट्याला पहिले मराठी फळ लागले ते साल 1932. व्ही शांताराम दिग्दर्शित बळीराव टेंबे आणि दुर्गा खोटे यांच्या अभिनयाने रंगलेला
मराठीतला पहिला बोलपट अयोध्येचा राजा. चला तर पाहूया अयोध्येचा राजा. टेंबे, अण्णासाहेब माईणकर, मास्टर दीनानाथ, सुरेश बाबू माने असे अनेक मातब्बर संगीतकार मराठी चित्रपटाला लाभले. पण यानंतर जे महत्त्वाचे नाव संगीतकार म्हणून घ्यावे लागेल ते म्हणजे प्रभातचे संगीतकार केशवराव भोळे. त्यांच्याबरोबर होते कविवर्य शांताराम आठवले. या जोडीचा संत तुकाराम या चित्रपटातील तुकारामांचा बसलेला पण तरी त्यांचाच वाटणारा एक अमित अभंग सादर करीत आहेत विकास फळणीकर. आधी विजय. आदि विजय एकले, आदि विजय एकले, जन्म घेती सुमने भले, जन्म घेती सुमने भले, आदि विजय एकले, आदि विजय एकले, आदि व्यापुनी जगता तूही अनंता, व्यापुनी जगता तूही अनंता, व्यापुनी जगता तूही अनंता, बहुविध रूपे केती केती पर्यंती ब्रह्म एकले, पर्यंती मराठी चित्रपट गीते सदाबहार केली आणि लोकांच्या मनामनात रुजवली. ब्रह्मचारी या आचार्य अत्रे लिखित आणि मास्टर विनायक दिग्दर्शित चित्रपटात स्विमिंग सूटमध्ये मीनाक्षी शिरोडकर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली. ती कोण आहे माहिती आहे का? सिनेतारका शिल्पा शिरोडकरची आजी. बघूया तर ब्रह्मचारीमधील हेच ते वादातीत गीत, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजतात.
म्हणजे संत ज्ञानेश्वर. केशवराव पुण्याने संगीतबद्ध केलेले ज्ञानोबांचे अभंग आणि शाहू मोडक यांनी साकारलेला ज्ञानेश्वर जनसामान्यांच्या मनात घर करून गेला. असे वाटून गेले की जणू काही स्वतः ज्ञानोबा माऊलीच पुन्हा एकदा आपल्यासमोर अवतीर्ण झाले आहे. सादर करीत आहे आनंद नावलीकर, सोनियाचा दिवस सकाळची. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला, अमृत पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला, अमृत पाहिला. नाम आठविता रूपे, नाम आठविता रूपे प्रगट पैझाला, प्रगट पैझाला. गोपाला रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. अनुनाद संबे हरे, अनुनाद संबे हरे. जगत्रय जीवना, जगत्रय जीवना. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला, अमृत पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला, अमृत सुरुवातीला देवादी आणि संत मंडळी यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवाह आता सामाजिक विषय हाताळू लागला. संगीतकार मास्टर कृष्णराव आणि गीतकार शांताराम आठवले सुरांच्या दुनियेतील हे दोन जादूगार एकत्र झाले आणि सारी दुनिया लख लख चंदेरी तेजाने न्हावून निघाली. दुनिया
आणखी एक नाव जोडले गेले, सुधीर फडके. सुधीर फडके खऱ्या अर्थाने एक चालतं बोलतं युगच म्हणावं लागेल. प्रतिभाशाली भावगायक, संगीतकार, ध्येयनिष्ठ आणि धाडसी चित्रनिर्माता, प्रखर राष्ट्रीय तत्त्वज्ञान असलेला ज्वलंत सक्रिय देशभक्त, अशा अनेक रूपात बापूजींना आपण आयुष्यभर अनुभवीत आलो आहोत. बापूजी, गदिमा आणि पुलंग यांच्या त्रिवेणी संगमात दुग्ध शर्करा योग म्हणून अभिनेते दिग्दर्शक राजा परांजपेही आले आणि मराठी चित्रपटसृष्टीचे पुढचे पाऊल पडले. असे म्हणता येईल की राजा परांजपे, गदिमा, बापूजी आणि पुलंग या 4 नावांनी मराठी चित्रपटाची चौकट सजवली होती. पुढचे पाऊल या चित्रपटातील गदिमांचं एक गावरान पण मधुर भजन, झाला महार पंढरीनाथ, गाताय आनंद आवडेकर. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू माता, काय देवाची सांगू माता. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मळीन चिंधोरी, नेसला मळीन चिंधोरी, घेतली हातामध्ये गाठी, घेतली हातामध्ये गाठी. घोंगडी टाकली पाठी, टाकली पाठी, टाकली पाठी. करी जोहार, करी जोहार दरबारात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळा ओटिया मोहरा, खळखळा ओटिया मोहरा, याची मधून पावती करा, याची मधून पावती करा. ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहाधारे बोट तोंडात, शहाधारे बोट तोंडात. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाचे सांगू माता, काय देवाचे सांगू माता. झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. याच सुमारास हिंदी संगीत क्षेत्रात एक नाव यशाच्या शिखरावर पोहोचले होते, ते म्हणजे वसंत देसाई. हिंदी चित्रपटात यशाच्या पायऱ्या चढत असतानाच मराठी सिने जगतात सुद्धा ते आपला वेगळा ठसा उमटवित होते. लावणी प्रधान शाहीर राम जोशी या चित्रपटाच्या यशानंतर संगीतकार वसंत देसाई यांनी असाच एक अविस्मरणीय शाहिरी चित्रपट दिला, अमर भूपाली. ऐकूया तर घनश्याम सुंदरा सुंदरा. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय दादा. कुटिल वखरी वनमाळी,
चित्रपटातील लटपट लटपट तुझं चालणं हे गाणं आठवलं का? या गाण्यातली लताबाईंच्या स्वरांची जीव घेणी ओळी शब्दात सांगता येणे केवळ अशक्यच. चित्रपटाचे माध्यम पूर्णपणे जाणणारे वसंत देसाई कवनांचा ओघ अगदी नेमका पकडायचे. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला अमर भूपाळी हा चित्रपट शाहीर मुनाजी बाळा यांच्या जीवनावर आधारित होता. 1952 सालच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालेला मराठीतला हा पहिला चित्रपट. दिव्या खांडेकर सादर करीत आहे लटपट लटपट तुझं चालणं. साल 1952 राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपट लाखाची गोष्ट. कथा आणि गीतकार ग दी माडगुळकर तर संगीतकार सुधीर फडके. गदिमा आणि बाबूजी या युतीचे वैशिष्ट्यच असे होते की काही कालावधीनंतर काट टाकल्यासारखे हे दोघं एखादा नवा आविष्कार घेऊन यायचे आणि एकाच चित्रपटात इतकी मुश्किल आणि सुरेख गाणी द्यायचे की त्यातले डावे आणि उजवे ठरवणे खरोखरीच आपल्याला अवघड होतच. ऐकूया यातीलच एक तरल द्वंद्वगीत डोळ्यात वाच माझ्या सादर करताय आनंद आणि दिव्या. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनाचे साजा विनायक नावे संगीत लोचनाचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनाचे गीत भावना
टेलिस्कोप दिला, तो म्हणजे आशा भोसले. तसे म्हटले तर 1952 साल आशाबाईंच्या पार्श्वसंगीताच्या कारकिर्दीचा एक टेक ऑफ पॉइंटच होता. अनिता नावकर सादर करीत आहे त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. मराठी चित्रपटात अनेक सुंदर सुंदर बालगीते येतील, पुढे येतील, परंतु पु ल देशपांडे आणि ग.दी. माडगूळकर यांनी दिलेले बालगीत आपला पिसारा फुलवून आजही दिमाखात उभे आहेत. ऐकूया तर नाच रे आशा भोसले यांनी
गायिकेचं नाव घ्यायला आपण उत्सुक असालच. तिचं नाव आहे नुपूर खानविलकर. नुपूरसाठी एका परत जोरात टाळ्या. इथे गदिमांची नजर विक्रेत्याजवळच्या कृष्णाच्या मूर्तीवर पडली. पाहता क्षणी आवडलेली ती मूर्ती, पण भाव न पटल्याने गदिमा परत गेली. एवढ्यात तो विक्रेता पुढे आला आणि गदिमांना म्हणाला, मी तुम्हाला ओळखले, तुम्ही ही मूर्ती अशीच घेऊन जा. गदिमांच्या प्रतिभेला एवढ्या प्रसंगाची साथ पुरेशी होती. ते मागे वळले आणि पुन्हा म्हणाले, नाही खर्चली कवडी दवडी, नाही वेचला दाम, मी विकत घेतला श्याम. आणि या एका अजरामर गीताचा जन्म झाला. नाही खरकली कवडी दमडी, नाही वेचला आणखी एक अनमोल देणगी म्हणजे 1960 साली प्रकाशित झालेला राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला जगाच्या पाठी. राजा परांजपे, रमेश टेक, सीमा देव, धुमाळ यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेला भावस्पर्शी चित्रपट अजब तुझे सरकार, तुला पाहते रे, जग हे बंदिशाला, एक धागा सुखाचा, विकत घेतला श्याम अशा सुमधुर गीतांचा अनमोल नजराणा म्हणजे जगाच्या पाठी. ह्या काळाचा पाठलाग करताना मुक्ता डावलेकरांचा पाठलाग चित्रपट कसा विसरला. ह्या चित्रपटातील भेदक संगीताने एक वेगळीच रहस्यमय वातावरण निर्मिती केली आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ह्या डोळ्यांची दोन पाखरे या गीताने या थरारक चित्रपटाला एका वेगळ्याच पातळीवर नेले. जाता जाता आवर्जून नमूद केलेच पाहिजे की पाठलागच्या कथेने प्रभावित होऊन राज खोसला यांनी हिंदीमध्ये त्याचा रिमेक बनवला, तो म्हणजे मेरा साहेब. ऐकूया तर या डोळ्यांची दोन पाखरे. या डोळ्यांची दोन पाखरे फिरताना
कुशल सतारवादक, पण लावणी गझल ह्या प्रकारात पूर्णपणे भिजलेला कलंदर कलावंत. वसंत पवारांनी बहिणाबाईंच्या अस्सल काव्यसंपदा चित्रपटात आणून मराठी चित्रसृष्टी समृद्ध केली. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले बहिणाबाईंचे अभंग स्वतः बहिणाबाईच गात आहेत असे वाटू लागते. ऐकूया अरे संसार संसार. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेली आणखी एक गीतकार संगीतकाराची जोडी म्हणजे वसंत प्रभू आणि पी सावळाराव. प्रेमा काय मी देऊ तुला, आली हासत पहिलीला, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, अशी अनेक भावमधुर गाणी ह्या जोडीने मराठी सृष्टीला दिली. पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामध्ये असंच एक चिरस्थायी गाणे त्यांनी दिले, जिथे सागरा धरणी पडते. सादर करीत आहेत सासावरी जगत. Thank you.
मूळ गीताला स्वर दिले होते सुमन कल्याणपूर यांनी. मराठी गीतविश्वामध्ये सुमन कल्याणपूर या नावाला एक निश्चितच वेगळेच स्थान. बाबूजी, गदिमा ह्यात जोडले दिलेला आणखी एक अनमोल नजराणा म्हणजे प्रपंच चित्रपटातील हे भक्तिगीत. रसिकांसाठी पर्वणी म्हणजे ह्या गाण्याला सूर दिले होते खुद्द सुधीर फडके यांनीच. गदिमांची प्रतिभाच अशी की त्यांचे अभंग हे संत मंडळींच्या तोंडीचेच होते. ऐकूया विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्याचा कावरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा कावरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेडवारा तूच मिसळती सर्व प्रसार. माती पाणी उजेडवारा तूच मिसळती सर्व प्रसार. आभाळत मग हे आभाळ तुझ्या घटांच्या उतरंगीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. बापूजींच्या सृजनशीलतेवर आम्ही काय बोलणार. 1961 सालच्या सुवासिनी चित्रपटातील जीवलगा कधी रे येशील तू हे गीत म्हणजे तर संगीत कलेतील एक चमत्कारच म्हणायला हवा. राग यमन, निदान, सोहनी, वसंत आणि मल्हार अशा 5 रागांच्यावर ही रचना आधारित आहे. गीतकार होते गदिमा आणि स्वर होते आशा भोसले. आणि रवी आशाताईंनी हे गाणं कसं एका दमात रेकॉर्ड केलं त्याची व्हिडिओ इंटरनेटवर आहे बरं का. Thank you.
आणखी एक रूप बघूया. वरदक्षिणे या चित्रपटातील घनघन माला नदी दाटल्या मन्नाड यांनी गायलेल्या या धोधो बरसणाऱ्या गाण्याचे छायाचित्रण एवढे गमतीशीर केले आहे की मी सर्वांना आग्रहाने सांगते की यूट्यूबवर जाऊन हे गाणं अवश्य बघा. गात आहेत आनंद आवडे. घन घन माला नदी दाटल्या